नमस्कार. आजच्या विशेष कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आपल्या प्रत्येकालाच आपल्या देशाचा अभिमान असतो. मग तो केव्हा असतो जेव्हा तो देश सत्याच्या मार्गावर चालतो. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या मनात प्रामाणिकपणाचं बीज पेरलं ना तर सत्यशील भारताची निर्मिती नक्कीच होऊ शकते. पण त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करावं लागेल. पण भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करणं ही फक्त एखादी सरकारी मोहीम किंवा सरकारची जबाबदारी नाहीये, तर ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की आपण प्रत्येक नागरिक त्याच्यासाठी जबाबदार आहोत. आणि म्हणूनच हा जनजागृती सप्ताह 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो, आयोजित करतो. आणि आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, मार्गदर्शन करून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे दक्षता आपली सामायिक जबाबदारी. दक्षता आपली सामायिक जबाबदारी या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आणि ते चर्चा करण्यासाठी आपण नेहमी तज्ञ व्यक्तींना आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर आहेत श्री अनिल गिरडीकर सर, अपर पोलीस उपआयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. खरं तर आज आपण त्यांच्याकडून आपण त्याच्यामध्ये कशा पद्धतीने भाग घेऊ शकतो किंवा आपली जबाबदारी ओळखून आपण काय केलं पाहिजे या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या महत्त्वाच्या विषयाला सुरुवात करूया. दक्षता जनजागृती सप्ताह जो आहे त्यात आपली जबाबदारी काय आहे त्याविषयी आपण चर्चा करत आहोत. सर, खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा आपण म्हणतो की दक्षता आपली सामायिक जबाबदारी, तर हे फक्त सरकारचं काम नाहीये, तर आपल्या प्रत्येक नागरिकाचं काम आहे आणि प्रत्येक नागरिक त्याला जबाबदार आहे असंही आपण म्हणू शकतो. हा जो आपण सप्ताह साजरा करत आहोत त्यामागचा उद्देश नक्की काय आहे आणि त्याचं ब्रीदवाक्य काय आहे? केंद्रीय दक्षता आयोग आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे दरवर्षी आपण दक्षता सप्ताह साजरा करतो. यामध्ये आपण आपले भारताचे पहिले गृहमंत्री माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त हा आपण सप्ताह साजरा करतो. या सप्ताहाचं मुख्य उद्देश हे आहे की शासन, नागरिक आणि खाजगी व्यक्ती हे सर्व एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरुद्ध अवेअरनेस निर्माण करणं, जनजागृती निर्माण करणं. यावर्षी या मोहिमेचं ब्रीदवाक्य आहे विजिलन्स आवर शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी. दक्षता एक सामायिक जबाबदारी. याचा अर्थ असा आहे की ही जी जबाबदारी आहे भ्रष्टाचार संपवण्याची, ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. फक्त शासन एकटे हे भ्रष्टाचार संपवू शकत नाही, त्यामध्ये त्यांचा सहभागी महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्व समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हा भ्रष्टाचार संपवायचा आहे. नक्कीच. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की इतक्या महत्त्वाच्या विषयावर जेव्हा आपण बोलतो की एक समाजाला लागलेली कीड असं आपण म्हणतो, कारण जेव्हा ही नष्ट होते तेव्हा तो समाज खऱ्या अर्थाने पुढे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. आणि म्हणूनच म्हटलं की जसं आजचं आपलं ब्रीदवाक्य आहे यावर्षीचं की ती फक्त सरकारची जबाबदारी किंवा एखादी मोहीम नाहीये किंवा ह्या आठवड्यापुरतं ते मर्यादित नाहीये, तर प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. सर, आता भ्रष्टाचार म्हणजे काय हे अगदी प्रत्येकालाच माहीत असतं, पण त्याचेही काही प्रकार आहेत का, त्याविषयी काय सांगाल? भ्रष्टाचारची व्याख्या जर आपण पाहिली तर ती खूप मोठी आहे, त्याची व्याप्तीही खूप मोठी आहे. पण भ्रष्टाचार जनसामान्याच्या दैनंदिन कारभारामध्ये जो आपल्याला दिसून होतो आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दृष्टीने जो महत्त्वाचा विषय आहे की प्रत्येक व्यक्तीला शासकीय काम करत असताना काही ठिकाणी लाचेची मागणी केली जाते. जेव्हा एखादा लोकसेवक त्याच्या शासकीय पदावर काम करत असताना जे शासकीय काम नियमानुसार व्हायला पाहिजे ते काम करण्यासाठी किंवा न करण्यासाठी त्या व्यक्तीकडून, नागरिकाकडून अतिरिक्त लाचेची मागणी करतो, त्यात प्रामाणिकपणाचा अभाव राहतो आणि तो जास्त अपेक्षा ठेवून पैशाची मागणी करतो. हा जो भ्रष्टाचार आहे हा प्रामुख्याने जास्त आपल्याला दिसून येतो. आता आपण प्रकार जर म्हटले तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या दृष्टिकोनातून 3 प्रकारचे आपल्याला भ्रष्टाचार दिसून येतात. पहिला आहे की एखादं काम, शासकीय काम करण्यासाठी लोकसेवक डायरेक्ट लाचेची मागणी करतात. अशा प्रकारामध्ये ते काम जे आहे ते काम डिले करतात. जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत ते काम न करण्याची भूमिका लोकसेवक घेतात. दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये शासकीय योजना राहतात, विविध शासकीय योजना त्या जनसामान्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत, त्या निकृष्ट दर्जाचे करतात आणि त्यामध्ये गैरप्रकार करून स्वतःच्या फायदेकरता पैसा आपल्याला स्वतःला कसा मिळेल, स्वतःचा फायदा कसा होईल, त्यामध्ये भ्रष्टाचार केला जातो. आणि तिसरं आहे की दैनंदिन कामकाज करत असताना, शासकीय कामकाज करत असताना
जास्तीत जास्त पैसा मिळवून अपसंपदा निर्माण केली जाते, स्वतःच्या नावावर भरपूर प्रॉपर्टी निर्माण केली जाते. अशा प्रकारे ह्या 3 प्रकारामध्ये भ्रष्टाचार जास्तीत जास्त दिसून येतो. नक्की सर, पण जसं आता तुम्ही सांगितले की 3 प्रकार आहेत, पण एवढी मोठी जनता आणि इतक्या मोठ्या लेवलवर जेव्हा ही कामं होतात, तर मग लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो तुमचा विभाग आहे, तर त्याची रचना साधारण कशी असेल आणि काय कार्यपद्धती चालते? अगदी थोडक्यात आम्हाला काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस महासंचालक किंवा महासंचालक दर्जाचे अधिकारी जे असतात ते या राज्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या खालोखाल 2 अपर महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत आणि पूर्ण महाराष्ट्र हा 8 विभागामध्ये विभागलेला आहे. आपण पाहिलं तर मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, त्यानंतर नांदेड आहे, अमरावती आहे, नागपूर आहे, असे 8 विभाग केलेले आहेत आणि प्रत्येक 8 विभागामध्ये एक पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी प्रमुख म्हणून काम पाहतो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण एक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं कार्यालय आहे, त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी असतो आणि त्यांना मदत करण्यासाठी 2 पोलीस निरीक्षक आणि 12 ते 15 अंमलदाराचा तिथं स्टाफ आहे. तर पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कार्यालय आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं आणि प्रत्येक रेंज वाईज असे 8 कार्यालय आहेत आणि मुख्यालय जे आहे ते वरळीमध्ये मुख्यालय आहे महाराष्ट्र राज्याचं. अशा प्रकारे संपूर्ण आपण कारभार चालतो. नक्कीच, पण आता जसं आपण म्हणतो की हा विषय तसा गंभीर आहे, म्हणजे लाच घेणं जेवढं चुकीचं आहे तेवढं लाच देणं हे सुद्धा चुकीचं आहे. मग लाच घेणारा जेवढा गुन्हेगार आहे तेवढा लाच देणाराही गुन्हेगार आहे की नाही? हा अगदी महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे की बऱ्याचदा आपल्याला वाटतं की लाच घेणाराच दोषी आहे, पण लाच देणारे कायद्याच्या दृष्टीनं तेवढेच दोषी आहेत. या लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमामध्ये कलम 8 आहे, कलम 7 आहे, अशा वेगवेगळ्या कलमाखाली कारवाई केली जाते. त्यामध्ये लाच देणाराही तेवढाच दोषी आहे आणि जर तशी तक्रार प्राप्त झाली लाच देणाऱ्या विरोधात तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे कारवाई केली जाते आणि त्याच्यावरही गुन्हा दाखल करून आपण त्याच्यावर दोषारोपपत्र पाठवतो. नक्कीच, कारण जेव्हा आपण म्हणतो की भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा आहे तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे सामान्य नागरिकांच्या मनामध्ये असं असतं की मी लाच देतोय, समोरचा घेतोय, त्याच्यामुळे तो दोषी आहे, माझा त्यात काहीच भाग नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा एक मुद्दा पुन्हा प्रकर्षाने सगळ्यांपर्यंत जाणं गरजेचं आहे की लाच फक्त घेणाराच दोषी नाही आहे, तर त्याला लाच जो देत असतो तो सुद्धा तितकाच दोषी आहे आणि त्याच्यावरही कारवाई केली जाते, नाही का? अजून काय सांगाल सर? त्यामध्ये लाच देणारा जो आहे त्या व्यक्तीविरोधात जर समजा शासकीय अधिकारी आमच्याकडे आले आणि त्यांनी तक्रार दिली तर आपण सापळा कारवाई करतो आणि संबंधित लाच देणाऱ्या व्यक्तीविरोधात आपण कारवाई करतो. लाच देण्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत असतात, पण प्रत्येकानं लाच देणारा आणि लाच घेणाऱ्या विरोधात आवाज उठवला पाहिजे. प्रत्येक नागरिकानं आमच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली तर आम्हाला त्याच्यावर तात्काळ कारवाई करता येऊ शकते. त्यामुळं महत्त्वाचं हे आहे की ते लाच देणारा किंवा लाच घेणाऱ्या व्यक्तीविरोधात आमच्यापर्यंत तक्रार आली पाहिजे. नक्कीच, आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं जेव्हा एखादा सामान्य नागरिक जो आहे तर या भ्रष्टाचाराविरोधात तो कोणाविरोधात तक्रार करू शकतो, असा काही नियम आहे का? कायद्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं मुख्य काम आहे की जे शासकीय पदावर अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करणं. पण बदलत्या काळाबरोबर असं झालेलं आहे की बरेच शासकीय अधिकारी कर्मचारी खाजगी व्यक्ती ठेवतात आणि त्यांच्यामार्फत लाचेची रक्कम घेण्याचे प्रकार वाढलेले आहेत. तर लाचेची रक्कम खाजगी व्यक्तीविरुद्ध घेतली तर आपण खाजगी व्यक्तीविरोधात पण कारवाई करतो. त्यासाठी या कायद्यामध्ये कलम 7A अंतर्भूत केलेला आहे. त्याद्वारे आपण खाजगी इसमाविरोधात जरी त्यांनी लाच मागितली शासकीय अधिकाऱ्याच्या वतीने तर त्याच्यावरही आपण कारवाई करतो. त्यामुळं खाजगी इसम असेल, शासकीय अधिकारी असेल, शासकीय कर्मचारी असेल यांच्या विरोधात आपण कारवाई करू शकतो. नक्कीच, आणि मला असं वाटतं कारवाई जेव्हा करतो तेव्हा कुठे कारवाई करायची किंवा कशा पद्धतीने, तर आपल्या इथे खाली स्क्रोल नंबर दिले जात आहे, तर ते नंबर तुम्ही टिपून घेऊ शकता की तिथे तुम्ही ती तक्रार नक्की नोंदवू शकता. सर, मला पुढे विचारायचं की जसं आपण म्हणतो की एखाद्या सामान्य नागरिकाला जेव्हा कळतं की इथे असा काही भ्रष्टाचार चालू आहे किंवा काही, तर कधी कधी त्यांच्या मनात एक भीती असते की जर मी अशा ठिकाणी तक्रार केली किंवा सांगितलं तर त्यांना काही त्रास होऊ शकतो, तर असं काही होतं का? अगदी योग्य बोललात आपण. सामान्य नागरिक सहजासहजी भ्रष्टाचाराची किंवा लाच मागणाऱ्या विरोधात तक्रार घेऊन येत नाहीत. त्यांना वाटतं की मी जर तक्रार केली तर मला ते माझं जे काम आहे ते होणार नाही,
भविष्यात मला त्या अधिकाऱ्याकडून धमकी देण्यात येऊ शकते किंवा मला त्रास होऊ शकतो. पुढे काही तक्रारदार जे असतात त्यांना वाटतं की न्यायालयीन जी कारवाई आहे त्यामध्ये आम्हाला साक्षीसाठी जावं लागेल. मग हे जे त्यांना नको असतं त्यामुळं बरेच नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. पण आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे अशा वेळी ज्यावेळेला ते येतात त्यांना विश्वास देतो की आपल्याला काही त्रास होणार नाही. परत आपलं जे पेंडिंग काम आहे ते जर लीगल आहे, शासकीय नियमानुसार होणं आवश्यक आहे, तर ते काम त्यांच्याकडून आपण करून घेण्यासाठी त्यांना प्रयत्न करतो आणि ते काम आम्ही त्यांचं तडीस नेतो. त्यामुळे कोणत्याही तक्रारदारांना असं मनात कोणतीही भीती बाळगायची आवश्यकता नाही की जर मी तक्रार केली तर मला त्रास होऊ शकेल, अधिकाऱ्याकडून धमकी वगैरे येईल. बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना अटक केल्यानंतर बेल करताना कोर्टही त्यांच्यावर काही अटी आणि शर्ती टाकतं. त्यामध्ये कोर्ट साक्षीदाराला किंवा फिर्यादीला धमकावू नये असं क्लिअर त्यामध्ये एक नमूद केलेलं राहतं. त्यामुळं अशा प्रकारच्या घटना घडत नाहीत. त्यामुळं नागरिकांनी तक्रार करत असताना निसंकोचपणे विना भीतीचं समोर येऊन तक्रार करायला हवी. नक्कीच. आणि ह्याच्यामध्ये मला फक्त विचारायचं की जेव्हा एखादा नागरिक याविषयी तक्रार करतो तेव्हा त्याची आयडेंटिटी लपवली जाते असं काही असतं का? नक्कीच. ज्यावेळेला तक्रारदार आमच्याकडे येतो त्यांचं नाव आम्ही पूर्ण गोपनीय ठेवतो. जे आमच्या मीडियाला जे काही प्रसिद्धी देतो त्यामध्ये सुद्धा आम्ही त्याचं नाव घोषित करत नाही, कुठेही डिस्प्ले करत नाही. त्यांच्या नावाबद्दल पूर्ण गोपनीयता पाळली जाते. कारण गोपनीयता पाळली तरच त्यांना विश्वास बसेल की बाबा मला त्या व्यक्तीकडून त्रास होणार नाही. किंवा ती व्यक्ती दुसऱ्या कुठल्या कार्यालयात काम करायला गेली तर बऱ्याचदा असं होतं की ह्या व्यक्तीनं अशा वेळी सापळा केला होता म्हणून त्या व्यक्तीला दुसऱ्या कार्यालयात सुद्धा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांची कामं प्रत्येक ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो की ती गोपनीयता नावाची ठेवली जाईल. नक्कीच. मला असं वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा सामान्य नागरिकांना माहीत असतं की हा प्रकार इथे घडत आहे किंवा काही वेळेला तक्रार करायची असते पण भीतीपोटी जी ती केली जात नाही तर ती मात्र आपण नक्की करावी. जसं आता सरांनी सांगितलं की जो तक्रार करणारा असतो त्याचं नाव गोपनीय ठेवलं जातं आणि कुठल्याही प्रकारचा त्रास त्यांना होत नाही. आणि त्याचबरोबरीने तक्रार कुठे करायची, कशी करायची, त्यांची वेबसाईट काय आहेत, नंबर काय आहेत हे आपण आपल्या इथे स्क्रोलवर देत आहोत, ते तुम्ही नक्कीच नमूद करून घ्यावे. तर खरं तर भ्रष्टाचार हा खरंच खूप गंभीर असा एक गुन्हा आहे आणि त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात. पण बऱ्याचदा असं होतं की सामान्यांपर्यंत ते पोहोचत नाही. असं वाटतं की ओके ठीक आहे, पैसे देणं आणि घेणं किंवा ते काम करण्या इतपतच तो सीमित आहे, पण असं नाही, तर त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत असतात. त्याविषयी काय सांगाल? आपण खूप छान प्रश्न विचारला. भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांबद्दल आपण फक्त आपला वैयक्तिक विचार करतो. पण आपण जर ह्याचा व्याप्तीनुसार विचार केला तर क्रॅडल टू ग्रेव्ह म्हणजे माणूस जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येक त्याच्या जीवनाच्या अंगावर या भ्रष्टाचाराचा परिणाम होतो. आपण जन्म झाल्यानंतर जन्म प्रमाणपत्र काढतो आणि मृत्यू झाल्यानंतर मृत्यू प्रमाणपत्र काढतो. अशा बऱ्याच केसेस झालेत की जन्म प्रमाणपत्र काढायला सुद्धा लाचेची मागणी झालेली आहे आणि मृत्यू प्रमाणपत्र द्यायला सुद्धा लाचेची मागणी होते. म्हणजे माणसाच्या प्रत्येक जीवन पद्धतीमध्ये प्रत्येक घटकाशी संबंध येणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये भ्रष्टाचाराचा परिणाम आहे. आपण उदाहरणादाखल जर एक विषय घेतला तर आपल्या पायाभूत सुविधा असतील, रस्ते असतील, ब्रिज असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, विविध सेवा असतील, आरोग्य सेवा असतील, तर ह्या सर्व सेवा गुणवत्तापूर्ण असण्यासाठी भ्रष्टाचार विरहित ह्या सेवा असतील तर तुम्हाला चांगली गुणवत्ता मिळू शकते. त्यामुळे भ्रष्टाचाराचा खूप दूरगामी परिणाम आहे आणि पिढ्यानपिढ्या त्याचा परिणाम भोगावा लागतो. त्यामुळं समाजात दरी निर्माण होते. जो पिछडलेला आहे, अंतिम अत्यंत गरीब व्यक्ती आहे, त्याच्यासाठी एखादी सरकारी योजना असेल आणि त्या योजनेचा लाभ घेऊन जर त्याला तो आपला स्वतःचा विकास करू शकत असेल पण अशा पद्धतीने ती योजना त्याच्यापर्यंत नाही पोचली भ्रष्टाचारामुळे तर त्याचा विकास होणार नाही. त्यामुळं सामाजिक असमतोल होऊ शकतो, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भ्रष्टाचार हा समूळ उच्चाटन केला पाहिजे आणि त्याचे दुष्परिणाम खूप जास्त आहेत. नक्कीच. आता तुम्ही खूप महत्त्वाचा असा मुद्दा मांडला सर की खरं तर जन्म दाखला आणि मृत्यू दाखला ह्याच्यासाठी सुद्धा जेव्हा आपल्याला लाच भ्रष्टाचार करावा लागतो ते खरंच खूप गंभीर समस्या आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की हाही एक मुद्दा समोर येऊ शकतो की जेव्हा लाच देणारा असतो तर जर आपलं काम त्या कायद्याच्या चौकटीत असेल तर मला असं वाटतं की हे लाच देण्याची किंवा घेण्याची काही गरजच नाही. बरोबर ना? काय सांगाल सर? अगदी बरोबर. जर तुमचं काम शासकीय नियमानुसार होणं बंधनकारक असेल तर अशा कामाला लाच मागणी व्हायला नको आहे.
पण दुर्दैवानं काय होतं की जे काम होणार असतं त्यासाठीच जास्त लाच मागितली जाते, ते वेळेत करण्यासाठी लाच मागितली जाते किंवा ती डिले केली जाते, तो व्यक्ती देत नाही पुढचा म्हणून. तर अशा वेळेला आपल्याला लाच देणे आणि लाच घेणे ह्या दोन्ही गोष्टी गंभीर आहेत आणि शासकीय कामं जी होणार आहेत त्यासाठी सामान्य नागरिकांमध्ये अवेअरनेस आणणं खूप गरजेचं आहे. सामान्य नागरिकाची अशी भूमिका राहते की मला एखादं काम शासकीय करायचं असेल तर त्यासाठी 2 पैसे खर्च करावे लागतातच. तर ह्या मानसिकतेतून बाहेर पडून माझं काम, माझा अधिकार काय आहे आणि माझं कर्तव्य काय ह्याची जर सामान्य नागरिक यांनी जाणीव ठेवली तर त्याला कुठेही पैसे देण्याची गरज नाही आणि त्याचं जे काम आहे ते हक्कानं तो त्या शासकीय यंत्रणेकडून करून घेऊ शकतो. नक्कीच. आता तुम्ही हा जो शब्द वापरला की हक्काने करून घेऊ शकतो आणि हा हक्क आणि त्याच्यावरची जी आपली एक म्हणजे म्हणतात ना की आपला अधिकार आणि आपलं कर्तव्य जर प्रत्येकाला कळलं तर ह्या भ्रष्टाचार हा शब्दच नक्कीच निघून जाईल आपल्या भारतामधून असं आपण म्हणू शकतो. सर याला आळा घालण्यासाठी खरं तर काय करू शकतो, कारण ही खूप व्यापक समस्या आहे. आपण हा दक्षता जनजागृती एक सप्ताह करतो, ह्या सप्ताहापुरता हा मर्यादित नाही आहे, तर अगदी 365 दिवस आपल्या सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्या आयुष्याशी निगडीत असा हा विषय आहे. त्याच्यामुळे कशा पद्धतीने आपण ह्याला आळा घालू शकतो? ला आळा घालण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे जे आता आपली सध्या ॲक्टिव्हिटी सुरू आहे, हा दक्षता सप्ताह चालू आहे. आपण अवेअरनेस वीक म्हणून फक्त आठवडा सेलिब्रेट करतो, सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये आमच्या विभागामार्फत प्रत्येक अधिकाऱ्याला पथकं तयार करून आम्ही कॉलेजला व्हिजिट करायला लावतो. जे तरुण वर्ग आहे त्यांच्यापर्यंत भ्रष्टाचार आणि ती भ्रष्टाचारापासून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल, तक्रार करायची असेल तर त्यावर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. त्यानंतर जे वेगवेगळे साईन बोर्ड आहेत, ॲडव्हर्टाइजमेंट बोर्ड आहेत, तिथं आपण लाच देऊ नका, लाच घेऊ नका या प्रकारचं असे स्लोगन हे करून सर्व जनमानसात आपण त्याचा अवेअरनेस करतो. म्हणजे अवेअरनेस हा एक भाग आहे. दुसरा आहे की शासकीय स्तरावर सुद्धा अधिकाऱ्याकडून भ्रष्टाचार होणार नाही यासाठी त्यांना त्याचं गांभीर्य समजावून सांगणं गरजेचं आहे. अधिकाऱ्यावर जर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई झाली तर त्याचे खूप दूरगामी परिणाम आहेत. त्यांचं पूर्ण जे सेवा करिअर असतं ते पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं, गुन्हा दाखल होतो, निलंबन होतं, कारवाई दरम्यान घरजडती होते, त्यांचं कुटुंब सफर होतं. जर अपसंपदा जास्त मिळाली तर त्या अपसंपदेचा वेगळी उघड चौकशी चालते, उघड चौकशीनंतर गुन्हा दाखल होतो. म्हणजे एवढं सफरिंग आणि स्ट्रगल लाईफ होऊन जातं. त्यामुळं अधिकारी स्तरावर याचे सापळा कारवाई झाल्यानंतर काय गंभीर परिणाम आहेत ते समजावून सांगणं गरजेचं आहे आणि नागरिकांच्या बाजूनं आपण भ्रष्टाचाराला कसं कमी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यासाठी कर्तव्य आणि जाणीव ह्याचं जे आपलं हे आहे त्याबद्दल अवेअरनेस राहिलं पाहिजे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या स्तरावर आपल्याला शासकीय स्तरावर, नागरिकांच्या स्तरावर आणि खाजगी ज्या कंपन्या व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांच्या स्तरावर हा अवेअरनेस आपल्याला घेऊन जावा लागेल. नक्कीच. आता तुम्ही खूप छान इथे शब्द वापरला की नागरिकांच्या स्तरावर सुद्धा प्रोत्साहन कमी देणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक नागरिकाला हे आपली जबाबदारी कळली पाहिजे की जर माझं हे काम त्या कायद्यामध्ये होणारं आहे ते होणारच आहे. फक्त थोडासा पेशन्स, थोडा संयम जर ठेवला आणि योग्य पद्धतीने गेलं तर ते काम नक्कीच होणार आहे. त्याच्यामुळे या भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसू शकतो. सर मला असं वाटतं की लहानपणापासून जर शाळांमध्ये सुद्धा ह्याचं एक आपण जनजागृती केली तर शाळांमध्ये आपण डिबेट ठेवतो, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा. त्यामुळे लहान जे 5वी ते 10वी पर्यंतचा वर्ग आहे त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराबद्दल काय भ्रष्टाचार आहे, त्याचा परिणाम काय आहेत ह्याबद्दल आपण अवेअरनेस निर्माण करतो आणि त्यांनाही त्याचे दूरगामी परिणाम काय आहेत त्याच स्तरावर त्यांना कळले तर ते ज्यावेळेला नागरिक म्हणून पुढे देशाचं नेतृत्व करतील त्यावेळेला त्याची दुष्परिणाम काय समजले तर त्यापासून ते भ्रष्टाचार कमी करण्यासाठी प्रयत्न करतील. कारण आपण हीच पिढी जी आहे ती आपलं उद्याचं भविष्य आहे. जेव्हा याच पिढीकडून ह्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा अवेअरनेस किंवा जबाबदारी ती ओळखतील त्यावेळेला मला वाटतं नक्कीच या गोष्टींना आळा बसेल. जसं मगाशी आपण सांगितलं की बऱ्याचदा सामान्य नागरिकांना असं वाटतं की मी त्या प्रोसेसमध्ये नाही आहे किंवा मी कुठेही लाच देत किंवा घेत नाही, हे दुसरीकडे कुठेतरी चालू आहे, पण काही जणांना माहिती असून ते गप्प बसतात. तर त्याविषयी सुद्धा त्यांनी पुढे येणं एक पाऊल गरजेचं आहे, नाही का? काय सांगाल सर? नक्कीच. जिथं जिथं आपल्याला असं वाटतं की एखाद्या शासकीय योजनेमध्ये भ्रष्टाचार होतोय किंवा एखादा शासकीय अधिकारी भ्रष्टाचार करून भरपूर पैसा कमवतोय असं दिसतंय तर त्यांनी आम्हाला आमच्या हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर संपर्क करून जर
तक्रार दिली तर आमच्याकडून त्याच्यावर कारवाई होते. नक्कीच. आणि आता मला सरांनी जेव्हा सांगितलं की जे तक्रार करणारे आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, त्यांची नावं गोपनीय असतात अशा पद्धतीने, त्याच्यामुळे नक्कीच नागरिकांनी पुढे यावं आणि या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावं. सर, खरं तर आत्ताही तुम्ही मगाशी सांगितलं की जे अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग असतात ते जेव्हा या कुठल्या भ्रष्टाचाराच्या याच्यात असतात तर त्याचे खूप गंभीर परिणाम होतात, नाही का? हो, त्याचे खूप गंभीर परिणाम आहेत. त्यांचं सगळं सेवा करिअर खराब होऊन जातं आणि त्यामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, घरजडती घेतली जाते आणि त्यांना नॉन एक्झिक्युटिव्हला पोस्टिंग दिलं जातं आणि बऱ्याच गोष्टीचे त्यांचं परिणाम होऊन जातो. पण जसं तुम्ही सांगितलं की जेव्हा लाच घेणारा एखादा अधिकारी असेल, हां, पण त्याच पद्धतीने मला असं विचारायचं आहे की जेव्हा हे आपण अवेअरनेस कार्यक्रम करतो, जनजागृतीचे कार्यक्रम करत असतो, तर त्याच्यासाठी सगळ्या जनतेला तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? जनतेला एकच सांगायचं आहे की सर्व नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात पुढे आलं पाहिजे आणि भ्रष्टाचाराविरोधात तक्रार केली पाहिजे, तरच आपल्याला भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करता येईल. आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी ही जबाबदारी फक्त शासनाची नाही, प्रत्येक नागरिकाची आहे आणि त्यांनी पुढे आलं पाहिजे. नक्कीच. पण आता हे जे अवेअरनेस कार्यक्रम चालतात तर हे शाळा कॉलेजेसमध्ये तर सुरूच असतात, पण वेगवेगळ्या ह्याच्यावर साईटवर सुद्धा आपण करत असतो का, की एखादी सोसायटी असेल किंवा कुठला कॉलेजेस असेल तिथे? हो, नक्कीच. सोसायटीमध्ये आपण जाऊन अवेअरनेस करू शकतो आणि कॉलेजमध्ये पण जाऊन आपण त्याच्याबद्दल चांगला अवेअरनेस करू शकतो. कॉलेजमध्ये गेलं पाहिजे आणि सर्व आमचे अधिकारी तसा अवेअरनेस करत आहेत. नक्कीच, नक्कीच. सरांनी आज इथे खरं येऊन सांगितलं. आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होतो की भ्रष्टाचार, त्याचं समूळ उच्चाटन करणं खरं तर खूप गरजेचं आहे आणि भ्रष्टाचारमुक्त भारत हे स्वप्न नाही तर ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे असं आपण म्हणू शकतो. आणि ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर आपल्या प्रत्येकाची जबाबदारी, आपला प्रत्येक नागरिक त्याच्यासाठी जबाबदार असतो. सर, खरं तर तुम्ही इथे आलात इथे आत्ता आणि ज्या पद्धतीने आम्हाला भ्रष्टाचार म्हणजे काय आणि त्याचं उच्चाटन कसं करायचं, किती गंभीर समस्या याविषयी सांगितलं, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. धन्यवाद.